भारतीय संविधान आपलं 1950 साली लागू झालं. त्यानंतर काळानुरूप जसजशा परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती देशाची बदलत गेली, त्यानुसार त्या संविधानात बदल करणं गरजेचं होतं. त्यामुळे पुढच्या काळात दरवर्षी काही वर्षांमध्ये संविधानात दुरुस्त्या होऊन गेल्या. तर अशा एकूण 106 घटना दुरुस्ती आतापर्यंत 1950 पासून 2025 पर्यंत आपल्या झालेल्या आहेत. या घटना दुरुस्ती कोणत्या? या घटना दुरुस्ती सर्व घटना दुरुस्ती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत का? किंवा त्यातल्या सर्वात महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या कोणत्या? अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या घटना दुरुस्तीचा अभ्यास केला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. भारतीय संविधानातील प्रमुख घटना दुरुस्ती आपण पाहणार आहोत. अमेंडमेंट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर भारतीय संविधानातील प्रमुख घटना दुरुस्त्या ह्या संविधानामध्ये केलेले बदल जे विविध सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितींच्या अनुषंगाने केले जातात. भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी काही तात्कालिक परिस्थिती आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे संविधानात काही अनुकूल बदल आवश्यक होते आणि या दुरुस्त्या ह्या विविध आयोगांच्या शिफारशींवर आधारित होत्या आणि त्यांचा उद्देश हा संविधानाची कार्यक्षमता आणि लोकशाहीच्या मूल्यांचे संरक्षण करणे असा होता. आणि विशेषतः भारतीय संविधानातील पहिल्या काही दुरुस्त्या या मूलभूत बाबींमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या होत्या. पहिली घटना दुरुस्ती जर आपण पाहिली तर 1951 लगेच पुढच्याच वर्षी करण्यात आलेली होती. ज्याची पार्श्वभूमी आपण समजून घ्यायची झाली तर लँड रिफॉर्म्सचे जे कायदे होते त्या संदर्भात ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील काही वाजवी बंधने, रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स त्यात असावे अशी त्यामागचा हेतू होता आणि जमिनीच्या पुनर्रचनेवरील कायद्यांना न्यायालयीन आढाव्यापासून संरक्षण देणे हा त्यातला हेतू होता आणि अनुसूचित जाती आणि जमातींच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विशेष तरतुदी करणे हे या पहिल्या घटना दुरुस्तीतून साध्य करण्यात आलेलं होतं. भारतीय संविधानाचे पहिले घटना दुरुस्ती ज्यात 19 मध्ये बदल करण्यात आला, 31A आणि B ऍड करण्यात आले आणि आर्टिकल 15 मध्ये बदल करण्यात आला. आणि याचा सामाजिक आणि राजकीय परिणाम जर आपण समजून घ्यायचा झाला तर सरकारला समाजवादी धोरणे राबवण्याचा मार्ग मोकळा झाला. जमिनीचे पुनर्वाटप करण्यास त्यांना सोय झाली आणि न्यायपालिका आणि विधिमंडळ यांच्यातल्या संघर्षाची बीज जी आज आपण पाहतो, न्यायपालिका आणि आपल्या विधिमंडळामध्ये कुठेतरी तणाव निर्माण झालेला आपल्याला बऱ्याच वेळा आढळून आलेले आहे. त्याची संघर्षाची पहिली बीज या पहिल्या घटना दुरुस्तीनेच रोवली गेली होती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील कायदेशीर स्वरूप सुद्धा स्पष्ट झाले आणि त्याची व्याख्या बऱ्यापैकी स्पष्ट करण्यात आली होती. त्यानंतर पुढे जाऊ महत्वपूर्ण नोंद जर याची सांगायची झाली तर ही घटना दुरुस्ती करण्यात आली तेव्हा भारताची संसदच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे तात्कालिक संसद, ज्याला प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हटलं जातं, त्यांनी ही घटना दुरुस्ती करून घेतली होती आणि या दुरुस्तीने संविधानाच्या लवचिकतेचे उदाहरण जगासमोर स्पष्ट केले आणि सामाजिक न्यायाचा मार्ग मोकळा केला. लक्षात घ्या, भारताचं आपलं संविधान हे लागू झालेलं 1950 ला आणि आज वर्ष कोणतं आहे तर 2025. या 75 वर्षाच्या कालखंडात भारतात आतापर्यंत 106 घटना दुरुस्त झालेल्या. किती? 106. त्याची तुलना जर आपण समजा USA करायला गेलो, अमेरिकेशी करायला गेलो तर त्यांचं संविधान जे होतं ते 1787 साली तयार झालं. 1789 ला ते लागू झालं होतं आणि आज 2025 पर्यंत जर तुम्ही याला मोजायला गेलात तर साधारण 236 वर्षांचा कालखंड उलटून गेला. 236. या 236 वर्षांच्या कालखंडात अमेरिकेत आतापर्यंत फक्त 27 घटना दुरुस्त्या पार पडल्या आणि त्यांची शेवटची घटना दुरुस्ती ही 1992 साली करण्यात आलेली होती. काळानुरूप त्यांनी फार बदल केले नाही, पण भारतातली सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती ही फार वेगाने बदलत गेलेली आपल्याला आढळून येते आणि त्यानुसार प्रत्येक परिस्थितीनुसार आपण घटना दुरुस्ती करत गेलो, प्रत्येक गरजेनुसार आपण घटना दुरुस्ती करून गेलो आणि त्यामुळे आपल्या भारतात आतापर्यंत 75 वर्षाच्या संविधानाच्या इतिहासात 106 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. 7वी घटना दुरुस्ती आपण 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी ह्या तितक्याशा महत्वाच्या नाही आहेत. फक्त त्यांची वर्ष लक्षात ठेवा, तितकेच आपले महत्वाचे आहेत. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वच महत्वाचे नाही तर फक्त प्रमुख घटना दुरुस्त्या पाहणार आहोत. 7वी घटना दुरुस्ती आपण पाहतोय कोणत्या वर्षी तर 1956 साली ती करण्यात आलेली होती. वर्ष आणि पार्श्वभूमी समजून घ्यायची झाली तर भाषावर राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन 1955 यांच्या शिफारशीनंतर राज्यांची नव्याने रचना करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या शिफारशीने ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती. भारतात भाषावर राज्यांची पुनर्रचना झाली आणि संघराज्य रचनेत मोठा बदल त्यामुळे झाला आणि पहिला भाग, दुसरा भाग अनुसूची 1 मध्ये मोठे बदल या घटना दुरुस्तीमुळे करण्यात आले आणि नवीन राज्यांची निर्मिती करण्यास सोपं पडलं. भाषावर राज्य प्रांत रचनेमध्ये सर्वात पहिलं आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण झालेलं होतं.
राज्यातील प्रशासकीय सोयीसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती याच्यामुळे सुलभ झाली होती आणि राज्यसभेतील प्रतिनिधित्व आणि उच्च न्यायालयांच्या कार्यक्षेत्रात सुद्धा बदल या राज्यांच्या निर्मितीमुळे करावा लागलेला होता. 42वी घटना दुरुस्ती, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून बऱ्याच वेळा संबोधलं जाते, जी 1976 साली करण्यात आली होती. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना आणीबाणीच्या काळात ही घटना दुरुस्ती 42वी करण्यात आली होती. अनेक मोठमोठे राजकीय उलथापालथ घडवणाऱ्या बदल हे या घटना दुरुस्तीमध्ये समावेश करण्यात आले होते. लोकशाहीच्या तत्वांना मोठा धक्का देणारे अनेक बदल त्यात समाविष्ट होते आणि केंद्र सरकारला जास्त आणि व्यापक अधिकार देणारी ही दुरुस्ती ठरली होती आणि म्हणूनच ह्याला मिनी संविधान, मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं. संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आले. मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज हा प्रकार पहिल्यांदाच आपल्या संविधानात समाविष्ट करण्यात आला होता, जो संविधान बनताना त्यात समाविष्ट नव्हता. मूलभूत हक्कांवर बंधने वाढवली गेली. आर्टिकल 19 आणि इतर अधिकार हे मर्यादित करण्यात आले. या 42व्या घटना दुरुस्तीने केंद्र सरकारची शक्ती वाढवली गेली आणि न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रचंड प्रभाव पडला आणि आर्टिकल आणि अनुसूच्यांमध्ये मोठे बदल या घटना दुरुस्तीमुळे झालेले आपल्याला आढळून येतात. पुढे नंतर आली 44वी घटना दुरुस्ती 1978 सालची. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी काळात केलेले जे मोठे बदल होते ते जनता पक्ष सरकारने लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी पूर्ववत करण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती केलेली होती. अनुच्छेद 358 आणि 359 मध्ये मोठे बदल या घटना दुरुस्तीने करण्यात आलेले होते, ज्यामुळे आणीबाणीच्या काळात जे काही अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न 42व्या घटना दुरुस्तीने केला होता ते अधिकार हे आणीबाणीच्या काळातही अधिकार अबाधित राहतील असं आर्टिकल 358 आणि 359 मध्ये मेन्शन करण्यात आलं. आणीबाणी जाहीर करण्यासाठी सशस्त्र बंड हे प्रमुख कारण असल्याशिवाय म्हणजे आर्म्ड रिबेलियन हे कारण असल्याशिवाय आणीबाणी लागू करता येणार नाही असं 44व्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये नमूद केलं आणि लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करणारी एक महत्त्वाची घटना दुरुस्ती म्हणून या 44व्या घटना दुरुस्तीकडे पाहिलं जातं. पुढे पाहूया आपण 52वी घटना दुरुस्ती. एक महत्त्वाची घटना दुरुस्ती ही 1985 साली झाली होती. खूप मोठ्या प्रमाणावर पक्षांतर म्हणजे पक्ष बदल केले जात होते आमदारांकडनं, खासदारांकडनं, ज्याला डिफेक्शन्स म्हणतात. 1980 या दशकामध्ये आयाराम गायाराम ही आपण संज्ञा ऐकली असेल तर ही त्याच काळात सुरू झाली. प्रचंड आमदार एका पक्षाला निवडून येणार, जाणार दुसऱ्या पक्षात, खासदार निवडून येणार एका पक्षात, जाणार दुसऱ्या पक्षात, असे प्रकार या 80च्या दशकात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते आणि या सर्वांवर बंधन आणण्यासाठी अँटी डिफेक्शन लॉ संविधानामध्ये समाविष्ट केला गेला. ह्या 52व्या घटना दुरुस्तीने ज्यात 10 शेड्यूल ऍड करण्यात आले, जे पक्षांतरासंदर्भात स्पष्ट नियम त्याच्या संदर्भात त्यात नमूद केलेले आहेत आणि पक्षांच्या आदेशानुसार मतदान न केल्यास म्हणजे ज्याला आपण बऱ्याच वेळा टर्म ऐकली असेल की व्हीप, हा व्हीप जारी केला जातो आणि या व्हीपनुसार मतदान केलं नाही तर तो सदस्य त्या विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या निर्णयानुसार अपात्र सुद्धा ठरवला जातो आणि लोकशाहीतील राजकीय स्थिरतेसाठी ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची ठरली. कोणती? 52वी घटना दुरुस्ती. 61वी घटना दुरुस्ती आपण पाहूया. 1988 साली करण्यात आली. युवकांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली होती. यात मुख्य तरतूद काय होती तर मतदानाची जे वय 21 वर्ष होता आधी, युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज हे आपण राबवलं होतं मतदानाचा अधिकार प्रदान करण्यासाठी. त्यात जे 21 वर्ष वय होतं ते 21 वरून कमी करून 18 वरती आणण्यात आलं. जो मतदानाचा निकष होता तो 21 वरून 18 वर आणण्यात आला. आर्टिकल 326 मध्ये बदल करून मतदानाचं हे वय कमी करण्यात आलं होतं. याचं मागचं कारण काय होतं तर युवकांचा राजकारणात सहभाग वाढावा, त्या दृष्टीने हा मोठा टप्पा होता आणि लोकशाहीला व्यापक आधार तयार करण्यासाठी ही घटना बदल खूप महत्त्वाचा ठरला. पुढे आपण जाऊया. 73वी घटना दुरुस्ती 1992 साली करण्यात आली होती. 73वी घटना दुरुस्ती याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं तर ग्रामीण स्वराज्याची संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी करण्यात आली होती. पंचायती राज संस्था, ज्यांना पंचायती राज इन्स्टिट्यूशन असं इंग्रजीने म्हटलं जातं, त्यांना घटनात्मक दर्जा या 73व्या घटना दुरुस्तीने प्रदान केला. ग्रामसभा, 5 वर्षांचा कार्यकाळ, आरक्षण इत्यादी बाबी या 73व्या घटना दुरुस्ती स्पष्ट करण्यात आला आणि खालच्या पातळीपासून वरच्या अगदी संसदेपर्यंत लोकशाही मजबूत करणारी ही घटना ऐतिहासिक ठरली या 73व्या घटना दुरुस्तीमुळे. 74वी घटना दुरुस्ती पाहूया आपण 1992 सालची, ज्यात मगाशी आपण ग्रामीण प्रशासनाविषयी उल्लेख केला 73व्या घटना दुरुस्तीमध्ये. 74वी घटना दुरुस्ती शहरी प्रशासनाविषयी आहे. शहरी प्रशासनाची मजबूती आणि लोकसभा वाढवण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली, ज्यात महानगरपालिका आणि नगर परिषदा यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. आर्टिकल 243 आणि 243ZG पर्यंत यात तरतुदी करण्यात आल्या.
त्यानंतर 3 स्तरांची शहरी संस्था, निवडणुका, आरक्षण आणि स्थायी समित्या यांचे प्रावधान या घटना दुरुस्तीमुळे संविधानात करण्यात आले आणि शहरी लोकशाही आणि विकासाचे अधिष्ठान म्हणून ही घटना दुरुस्ती अत्यंत महत्वपूर्ण आणि मैलाचा दगड होणारी ठरली. 86वी घटना दुरुस्ती पाहूया आपण. 2002 साली करण्यात आली होती. मुलांसाठी मोफत व सक्तीचं शिक्षण हे घटनात्मक हक्क व्हावा यासाठी ही तरतूद करण्यात आली, ही घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यात आर्टिकल 21 ऍड करण्यात आला आणि ज्यात 6 ते 14 वर्ष वयातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, काय मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा त्यांचा हक्क ठरवण्यात आला. आर्टिकल 45 आणि 51A मध्ये बदल करण्यात आले. यात राज्याचे कर्तव्य, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणून शिक्षणाचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला. सरकारवर शैक्षणिक जबाबदारी निश्चित करण्यात येणारी दुरुस्ती ठरली आणि RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 साठी त्यासाठी पाया घालून देणारी ही 86वी घटना दुरुस्ती 2002 सालची अत्यंत महत्वाची ठरली. पुढे 89वी घटना दुरुस्ती जी 2003 साली करण्यात आली होती. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी स्वतंत्र आयोगाची आवश्यकता सरकारला त्या काळात जाणवली आणि ते स्थापन करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यासाठी तरतूद या 89व्या घटना दुरुस्तीने करून दिली. आर्टिकल 338 मध्ये सुधारणा आणि नवीन आर्टिकल 338 या सुधारणेने समाविष्ट करण्यात आला, या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला. गुन्हे, अत्याचार, आरक्षणाचा अंमल, कल्याण योजना यावर विशेष लक्ष या घटना दुरुस्तीमध्ये देण्यात आलं आणि दलित आणि आदिवासी हक्क संरक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठीची तरतूद या घटना दुरुस्तीने करून देण्यात आली. पुढे आपण पाहूया 91वी घटना दुरुस्ती 2003 सालची. 2003 मध्ये पारित करण्यात आलं. मंत्रिमंडळाच्या आकारावर मर्यादा घालण्यासाठी आणि पक्ष बदल करणाऱ्या लोकांवर बंधन आणण्यासाठी ही घटना दुरुस्ती महत्वाची होती. आर्टिकल 75 आणि 164 मध्ये सुधारणा करून केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्येच्या एकूण 15%च मंत्रिमंडळाचा आकार असू शकतो असं स्पष्ट करण्यात आलं. त्याआधी बऱ्याच काळात असं होतं की मंत्रिमंडळ फुगवटा होत चाललेला, मंत्रिमंडळ फुगत चाललेलं, कितीही सदस्यांना मंत्री केलं जायचं आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा आकार प्रचंड मोठा होत होता. त्यामुळे या घटना दुरुस्तीने आर्टिकल 75 आणि आर्टिकल 164 मध्ये बदल करून एकूण सदस्य संख्येच्या फक्त 15%पर्यंतच मंत्री असतील असं निश्चित करण्यात आलं या घटना दुरुस्तीने. आणि सतत पक्ष बदल करणाऱ्या दलबदलू लोकांना, दलबदलू आमदार खासदारांना 10व्या अनुसूचीमध्ये बदल करून पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना मंत्रिपदापासून अपात्र करण्याचा नियम सुद्धा यात ठरवून देण्यात आला. यामागचं उद्दिष्ट काय होतं? राजकीय स्थिरता सुनिश्चित करणे आणि सत्तेचा दुरुपयोगास प्रतिबंध घालणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. आणि मंत्रिमंडळाच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली आणि दलबदलूंच्या घटनांमध्ये कमी प्रमाण झालं हे या घटना दुरुस्तीमुळे आपल्याला दिसून आलं. पुढे पाहूया 92वी घटना दुरुस्ती 2003 सालची, ज्यात 8व्या अनुसूचीत नवीन भाषा समाविष्ट करण्यात आला, ज्यात बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली या 4 भाषांचा 8व्या अनुसूचीत समावेश करण्यात आला. उद्दिष्ट काय होतं? विविध भाषिक समुदायांच्या सांस्कृतिक ओळखीला मान्यता देणं आणि त्यांच्या भाषिक हक्कांचे संरक्षण करणं हा त्यामागचा हेतू होता. याचा प्रभाव काय पडला तर संबंधित भाषिक समुदायांच्या भाषांना अधिकृत मान्यता मिळाली आणि ज्यामुळे त्यांचा विकास आणि संवर्धन सुलभ झालं. आणि या घटना दुरुस्तीनंतर 8व्या अनुसूचीत एकूण 22 भाषा समाविष्ट झाल्या. आज आपल्या 8व्या अनुसूचीत टोटल 22 भाषा दिसून येतात. त्या कशामुळे तर 2003च्या घटना दुरुस्तीने जी 92वी झाली त्यानुसार या 4 भाषा ऍड करण्यात आल्या. त्याआधी किती होतं तर फक्त 18 होत्या आणि आता आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषा समाविष्ट आहेत. 93वी घटना दुरुस्ती 2005 सालची, ज्यात खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण सुनिश्चित करण्यात आलं. आर्टिकल 15 आणि 15(5) मध्ये हा नवीन उपबंध समाविष्ट करून राज्यांना खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी जागा या उपलब्ध करून देण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक न्याय सुनिश्चित करणे आणि मागासवर्गीयांना उच्च शिक्षणात संधी उपलब्ध करून देणे हा त्यामागचा हेतू होता. आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करण्यात आले ज्यामुळे त्यांचा शैक्षणिक सहभागात वाढ झाली असं नंतरच्या काळात आढळून आलं. ही घटना दुरुस्ती 1992च्या इंदिरा साहनी प्रकरणातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली हे जे आपल्याला नमूद केलं पाहिजे. 95वी घटना दुरुस्ती पाहूया 2009 साली करण्यात आली होती. 2009 मध्ये ती पारित झाली. आर्टिकल 334 नुसार SC आणि ST यांच्यासाठी राखीव जागांची कालमर्यादा वाढवण्यात आली. SC आणि ST साठी आणि ANG अनुसूचित मागासवर्गीय ज्यांना म्हटलं जातं त्यांना लोकसभा आणि राज्य विधानसभेचे आरक्षण हे 2020 पर्यंत वाढवण्यात आलं. आणि समाजातील दुर्बल घटकांचे प्रतिनिधित्व कायम ठेवणे आणि त्यांची राजकीय समावेशकता सुनिश्चित करणे हा त्यामागचा हेतू होता. आणि SC, ST आणि NG वर्गातील व्यक्तींना निवडणूक प्रतिनिधित्वाची सातत्याने या घटना दुरुस्तीमुळे संधी मिळत गेली. 96वी घटना दुरुस्ती 2009 सालची, जी 2011 मध्ये पारित करण्यात आली.
आणि यात 8व्या अनुसूचित भाषेच्या नावात बदल करण्यात आला. जिथे आधी ओरिया असं नमूद होतं तिथे नंतर ओडिया असं करण्यात आलं. फक्त उडिया या भाषेचे नामकरण म्हणजे ओरिया असं जे नमूद होतं त्याला ओडिया करण्यासाठी म्हणून ही 96वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. ओडिशा सरकारच्या शिफारशीनंतर सरकारने ही दुरुस्ती केलेली होती. 2011 मध्ये पारित झालेली 97वी घटना दुरुस्ती आपण पाहू, ज्यात पार्ट 9B ज्यात आर्टिकल 243Z तर 243ZT हा ऍड करण्यात आला. सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र तरतुदी यात पारित करण्यात आला होता. नागरिकांना सहकारी संस्था स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार म्हणून यात समाविष्ट करण्यात आला. आणि युनियन ऑफ इंडिया वर्सेस राजेंद्र शहा ही 2021 ची जी कोर्ट केस होती या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यांवरील बंधनकारक तरतुदी घटनाबाह्य ठरवला आणि त्याच्या आधारे ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. 99वी घटना दुरुस्ती 2014 सालची आपण 2014 मध्ये ही पारित झाली. न्यायाधीश नियुक्तीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एनजॅक ज्याला नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन असं म्हटलं जातं, आजची जी कलेजियम सिस्टीम आहे, आज न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी जी वापरली जाते सिस्टीम त्याचं नाव आहे कलेजियम सिस्टीम. या कलेजियम सिस्टीमला रिप्लेस करण्यासाठी एनजॅक सिस्टीम आणली गेली होती, जी आणावी असं तरतूद होती, ज्याचा घटना दुरुस्ती अधिनियम आपण पारित सुद्धा केला. यात आर्टिकल 124A, B आणि C हे ऍड करण्यात आले. ज्यात एनजॅक मध्ये CJI 2 वरिष्ठ न्यायाधीश, केंद्रीय कायदेमंत्री आणि 2 नामांकित सदस्यांचा समावेश असेल असं सांगण्यात आलं. परंतु अजूनपर्यंत एनजॅक प्रणाली ही लागू करण्यात आलेली नाही. याचं कारण सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया या 2015च्या केसच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ही घटना दुरुस्ती ही घटना बाह्य ठरवली आणि त्यामुळे जो एनजॅक आहे जो सरकारने आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ही लागू करण्यात आली नाही. ह्याला घटनाबाह्य ठरवलं आणि कोर्टाने अजूनपर्यंत कॉलेजियम ही सिस्टीमच चालू ठेवलेली आहे आपल्याला दिसून येतं. 100वी घटना दुरुस्ती 2015 साली करण्यात आली. भारत बांगलादेशच्या दरम्यान काही जमिनींची अदलाबदल झाली. लक्षात घ्या, भारत बांगलादेशच्या दरम्यान ही जी अशी सीमा साधारण आपल्याला दिसून येते त्याच्यामधले काही भूभाग हे एकमेकांच्या भूभागाच्या अंडर येतात, ज्यातले भारताने बाकी बांगलादेशला दिले, बांगलादेशने भारताला दिले. अशा प्रकारची जमिनीची अदलाबदल ही करण्यात आली, ज्यात भागलपूर, कुचबिहार, मेघालय, त्रिपुरा इत्यादी सीमाजवळच्या काही भागातले 161 एन्क्लेव्ह जे आहेत त्यांची अदलाबदल करण्यात आली. एन्क्लेव्ह म्हणजे जो भाग ज्या भागाला इतर देशाच्या भूभागाने इतर देशाच्या सीमांनी चारी बाजूने वेढलेले आहे असे एन्क्लेव्ह जे होते ते टोटल 161 एन्क्लेव्हचा अदलाबदल भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान करण्यात आली. ज्यात आर्टिकल 1 आणि अनुसूची 1 मध्ये सुधारणा करून भारताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा भारताच्या जो नकाशा आहे त्याच्यामध्ये किंचितसा बदल झाला या घटना दुरुस्तीमुळे. आणि ही प्रक्रिया 1974च्या इंदिरा गांधी आणि मुजीब उल रहमान यांच्या दरम्यान जो करार झाला होता त्याच्यावरती आधारित होती. पुढे आपण जाऊ 101वी घटना दुरुस्ती 2016 सालची, ज्यात GST लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि GST कौन्सिल आर्टिकल 279A च्या द्वारे आणि केंद्रीय आणि राज्य GST प्रणाली निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आला. आर्टिकल 246A ऍड करून GST लावण्याचा अधिकार हा केंद्र आणि राज्याला देण्यात आला आणि 122वी घटना दुरुस्ती विधेयक म्हणून सुरुवात झाली आणि 2017 पासून GST अंमलात आलेला आपल्याला आढळून येतो. 122वा घटना दुरुस्ती विधेयक आणि 101वी घटना दुरुस्ती. पुढे 102वी घटना दुरुस्ती 2018ची, ज्यात नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस NCBC ची स्थापना करण्यात आली, त्याला संविधानिक दर्जा दिला. त्यात आर्टिकल 338B ऍड करण्यात आला आणि NCBC ची रचना आणि अधिकार हे निश्चित करण्यात आले. आर्टिकल 342A चा समाविष्ट करून इंदिरा साहनी केस यानंतरच्या सामाजिक मागासवर्ग निर्धारणात हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरला. हा घटना दुरुस्तीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरला. 103वी घटना दुरुस्ती, ज्याच्यातनं EWS आरक्षण लागू करण्यात आलं. EWS मध्ये 10% आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देण्याचं निश्चित करण्यात आलं. ज्यात जनहित अभियान वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे 3-2 या बहुमताने ही दुरुस्ती वैध ठरवली. सवर्ण समाजातील गरिबांना शिक्षण आणि नोकरीमध्ये समान संधी मिळावी यासाठी हे EWS आरक्षण लागू करण्यात आलं आणि या घटना दुरुस्तीने 15(6) आणि 16(c) हे आर्टिकल्स ऍड करण्यात आले. 104वी घटना दुरुस्ती आपण पाहू. अनुसूचित मागासवर्गीयांना दिलेले लोकसभा आणि विधानसभांमधले आरक्षण हे 2020 पर्यंत मर्यादित होते आणि ANG वर्गासाठी आरक्षण संपुष्टात आणण्यात आलं. ANG वर्गाचं आरक्षण हे नंतर संपुष्टात आणण्यात आलं. मात्र SC आणि ST साठी हे आरक्षण 2030 पर्यंत सरकारने या घटना दुरुस्तीने वाढवलेलं आहे. 104व्या घटना दुरुस्तीने आर्टिकल 334 मध्ये त्यासाठी सुधारणा करण्यात आला आणि राखीव जागांबाबत समतोल राखणं आणि एक नियोजित कालमर्यादा ठेवणं हे त्यामागचं उद्दिष्ट होतं आणि पहिल्यांदाच ANG साठीचं आरक्षण रद्द करण्यात आलं या 104व्या घटना दुरुस्तीने.
105वी घटना दुरुस्ती आपण पाहू 2021 साली झाली होती. मराठा रिझर्वेशन वर्डिक्ट नंतर ओबीसी यादीवरील राज्यांचा अधिकार परत देण्यासाठी ही घटना दुरुस्ती महत्वाची ठरली. राज्य सरकारने त्यांच्या ओबीसी यादी निश्चित करण्याचा अधिकार मिळाला, म्हणजे प्रत्येक राज्य स्वतःची स्वतंत्र ओबीसी लिस्ट काढू शकते. हा अधिकार केंद्र सरकारने या घटना दुरुस्तीने राज्यांना बहाल केला. आर्टिकल 342A3 हा ऍड करण्यात आला संविधानामध्ये. केंद्र आणि राज्यातील मागासवर्गीय यादीतील गोंधळ दूर करणे हा त्यामागचा उद्दिष्ट होता. आणि इंदिरा साहनी आणि वर्सेस मराठा वर्डिक संदर्भातील निर्णय, इंदिरा साहनी आणि मराठा वर्डिक हे दोन्ही निर्णय या घटना दुरुस्तीसाठी महत्वाचे ठरले. 106वी घटना दुरुस्ती जी आपल्या भारताच्या संविधानातली सर्वात शेवटची घटना दुरुस्ती आहे, 2023 साली जी करण्यात आली, ज्यात देशात महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्यात आली. महिला आरक्षण विधेयक अनेक वर्षापासून प्रलंबित होते. 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम या नावाने हे विधेयक मंजूर करण्यात आले, ज्यात लोकसभा आणि विधानसभा म्हणजे लोकसभा आणि राज्य विधिमंडळातील एकूण जागांपैकी 33% जागा या महिलांसाठी आरक्षित असेल अशी तरतूद या घटना दुरुस्तीने करण्यात आली. आर्टिकल 332A आणि 339A समाविष्ट करण्यात आले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी हे आर्टिकल वापरले जातील. महिला प्रतिनिधित्व वाढवणे, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे, त्यांचा समावेश करून घेणे, राजकीय व्यवस्थित लिंगिक समानता आणणे हा त्यामागचा उद्देश होता. हे आरक्षण डिलिमिटेशन म्हणजे सीमांकन आणि जनगणना झाल्याच्या नंतरच लागू होणार असल्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी काही वर्ष पुढे आहे. लक्षात घ्या, डिलिमिटेशन डेट 2026 पर्यंत 1971च्या जनगणनेनुसार लागू आहे आणि सर्वात शेवटची जनगणना जी आहे लोकसंख्येचे जे मोजदाद होणार आहे 2011ची झाली. त्या 2011च्या आकड्यांवर न करता जे जनगणना पार पडेल म्हणजे 2027ला तो उपक्रम सुरू होईल. त्या जनगणनेच्या ताज्या आकड्यांवर ही डिलिमिटेशन प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर हे महिला आरक्षण लागू होईल. ते आरक्षण कुठे लागू होणार आहे तर लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये, म्हणजे केंद्रातल्या एका सभागृहात आणि राज्यात जिकडे 2 विधिमंडळ असेल, जिकडे विधानसभा आहे, सगळीकडे विधानसभा आहे तिथे, आणि जिथे जिथे विधान परिषद आहे तिथे सुद्धा या दोन्ही ठिकाणी लोकसभा आणि राज्य विधिमंडळात एकूण जागांपैकी 33% जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात येतील. लक्षात घ्या, घटना दुरुस्ती या कलम 368 अंतर्गत भारतीय संविधानात घटना दुरुस्ती करण्यात येतात. आपल्या भारताच्या घटनेमध्ये म्हणजे भारताच्या संविधानात आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यातल्या प्रमुख घटना दुरुस्ती आपण पाहिल्या. त्याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा किंवा आम्हाला ते व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करू शकता. एकाग्र अकॅडमीच्या YouTube चॅनलला भेट देऊन तुम्ही इतर माहितीपूर्ण व्हिडिओ सुद्धा पाहत राहा. धन्यवाद.